वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. गणपती बाप्पा. नमस्कार नमस्कार नमस्कार. सौ वृषाली अमेय कुलकर्णी हिच्या मंगळागौर कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व उपस्थितांचं, आप्तेष्टांचं, मित्रमैत्रिणींचं, शेजाऱ्या पाजाऱ्यांचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, आजचा हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी मिळून एन्जॉय करायचा आहे. आमचा हा ग्रुप कदाचित तुम्ही आधीही बघितला असेल, त्याला अर्थात बराच काळ झालेला आहे, पण त्या आठवणी विसरल्या असतील तरी चालेल. पुन्हा एकदा नव्याने आपण हा सगळा कार्यक्रम एन्जॉय करूया आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ खूपच आवश्यक आहे. मंगळागौरीची पूजा सकाळी कदाचित झालेली असावी आणि इथे शंकराची पिंडी आणि छानसा डेकोरेशनचा कार्यक्रम केलेला आहे. मंगळागौरीच्या आरतीनं आता कार्यक्रमांच्या पुढच्या टप्प्याकडे आपण हळूहळू जाणार आहोत. मंगळागौरीची आरती. एका फुलाच्या चार पाकळ्या, एका फुलाच्या चार पाकळ्या, पूजिती मंगळा गौर, पूजिती मंगळा गौर. दिसाया साऱ्या जरी निराळ्या, दिसाया साऱ्या जरी निराळ्या, श्वासाचा एकच सूर, श्वासाचा एकच सूर. पूजिती मंगळा गौर, पूजिती मंगळा गौर. नावे निराळी रूपे निराळी, नावे निराळी रूपे निराळी, एकाच गंधात चूर, एकाच गंधात चूर. पूजिती मंगळा गौर, पूजिती मंगळा गौर, पूजिती मंगळा गौर. शंकर भगवानांना प्राप्त करून घेण्यासाठी पार्वती मातेनं जे व्रत केलं ते होतं मंगळागौरीचं. आणि म्हणूनच या पूजेमध्ये, या व्रतामध्ये पत्रीचं खूप महत्त्व असतं. 17 प्रकारच्या पत्री शंकराच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात. लग्नानंतर 5 वर्ष आपल्याकडे पाळला जाणारा हा एक रिवाज आहे, ही एक परंपरा आहे. अर्थात हल्ली 5 वर्ष जमतं नाही जमतं, निदान पहिल्या वर्षी तरी का होईना हौस पूर्ण करून घेण्याचा शिरस्ता आपल्याला कायम झालेला दिसतो. पण पुन्हा एकदा या पारंपरिक खेळांकडे बघत असताना आजच्या काळाप्रमाणे खरंच याची गरज आहे का, आपण हे केलं पाहिजे का, याबद्दल सुद्धा आपण मध्यंतरामध्ये किंवा कार्यक्रमाच्या दरम्यान बोलूच या. पण आता सध्या सगळ्यात आधी मी वृषालीची आई आणि तिच्या सासूबाई इथे त्यांना बोलवणार आहे. शोभाताई, तुम्हाला अजिबातच एकमेकांशी असं कुजबूज करायला परमिशन नाही आहे. तुम्ही सेंटर ऑफ अट्रॅक्शन इथे असलं पाहिजे. येस. आणि तुमच्या विहीणबाई कुठे आहेत? येस. तुमची साडी फारच सुंदर दिसते, तुम्हाला रंग फारच सुंदर दिसतोय. चिंचपेटी तर अवर्णनीयच आहे. आणि येस, दोघीही अतिशय सुंदर दिसत आहेत. हां, तर खेळांची सुरुवात आपण करणार आहोत मानाच्या फुगडीनं. हो, मग नुसती नऊवारी साडी नेसून काय अर्थ नाही, बरोबर की नाही? करेक्ट. त्यामुळे मस्तपैकी पदर खोचून आपण छानपैकी. हां, काय आता काय नाही ना? हां, अजिबात नाही. आपल्याच मुलीची मंगळागौर आहे, आपलेच सगळे लोक आहेत, आपल्याच विहीणबाई आहेत, त्यामुळे मज्जा करायची आहे फक्त. चला, मानाची फुगडी. पुढे या. सोन्याचा हारा मोत्यांनी भरा, सोन्याचा हारा मोत्यांनी भरा, फुगड्या खेळायला सुरुवात करा, सुरुवात करा. मान दिली
फिरा. नाही नाही, उलट फिरा म्हणजे चक्कर येणार नाही. मस्त. आता आपण वशळीला बोलवलं पाहिजे. वृषाली कुठे आहे? द मोस्ट एक्सपिरियन्स पर्सन इन दी हॉल. येस. येस, या या. आणि कोण बरं? या या, चला. मस्तपैकी पदर खोचा. येस, वृषालीने खोचलेला आहेच. मस्त, व्हेरी गुड. आणखीन कोण? येस, आणखीन जोडीला कोण? आपली एक घेऊया. येस, हां, चला. ओढणी मस्तपैकी बांधून घ्या. पदर मस्तपैकी बांधून घ्या ना, खोचून घ्या थोड्या. हां, तिकडे जागा भरपूर आहे आपल्याकडे, त्यामुळे काय प्रश्न नाही. येस, चला. वन्स मोर. एक जस्ट सोन्याचा हारा मोत्यांनी भरा, सोन्याचा हारा मोत्यांनी भरा, फुगड्या खेळायला सुरुवात करा, सुरुवात करा. मान दिली मला सोन्याची फुगडी, सोन्याची फुगडी, तुझी माझी पहिलीच फुगडी, पहिलीच फुगडी. मस्त मस्त. कुलकर्णींच्या दोन्हीही सुना फारच सुंदर दिसत होत्या फुगडी घालताना. एकदा जोरदार बसलेल्यानी टाळ्या तरी वाजवा छानपैकी. येस. आता थांबा थांबा थांबा. बसायला सांगितल्याशिवाय बसायचं नव्हेच. येस. मिसेस प्रणव. येस. काय, प्रणव कुलकर्णी संपर्कात असतात आणि अपडेट्स देत असतात, त्यामुळे आम्ही आमच्या लक्षात आहेत ते. आणि ही इज नॉट ओनली वरीड अबाउट हिज ओन करियर अँड हिज डेव्हलपमेंट्स अँड एव्हरीथिंग, बट ही इज वरीड अबाउट अस ऑल्सो. सो ही कीप्स ऑन रेकमेंडिंग अस ऑल्सो. सो वी आर सो थँकफुल. म्हणजे त्यांच्यामुळे आम्ही आज इथे पुन्हा एकदा आहोत. सो थँक्यू व्हेरी मच. येस. आता आपण त्रिफुला. कुठे गेल्या? ये ना, त्रिफुल्याची घालूया. येस. कार्यक्रम आपला आहे, त्यामुळे सगळ्यांनी भरभरून येणं अपेक्षित आहे. साडीची इस्त्री सांभाळत आपण खुर्चीवर बसण्यात काहीच गंमत नव्हे. त्रिफुला, चौफुला, फुलपाखरू, बॅक टू बॅक आपण फुगड्या मस्त घेऊनच टाकू. चला. शंकराच्या पिंडीवर बेलाचं पान, बेलाचं पान, आमचा त्रिफुला दिसतो किती छान, दिसतो किती छान. श्रावणात आकाश इंद्रधनु कमान, आमचा त्रिफुला दिसतो किती छान, दिसतो किती छान, दिसतो किती छान. व्हेरी नाईस. उलटा फिरा, उलटा फिरा, उलटा फिरा, उलटा फिरा, उलटा फिरा, उलटा फिरा म्हणजे येणार. चला, आता याच्यामध्ये चौफुला, चौघींची फुगडी. 4 जणी, आपली एक एक सखी. चला, चौफुला ट्रॅक. सुगंध पसरी केवड्याचं पान, केवड्याचं पान, चौफुल्याची फुगडी दिसते किती छान, दिसते किती छान. ऐसपैस पसरलं केळीचं पान, केळीचं पान, चौफुल्याची फुगडी दिसते किती छान, दिसते किती छान, दिसते किती छान. मस्त. याच्या पुढची फुगडी एका हाताची आणि त्यानंतर दंड किती स्ट्रॉंग आहेत ते बघणारी दंड फुगडी. एका हाताची. करेक्ट, करेक्ट, लक्षात आहे तुमच्या. चला, दोघी दोघी आपण, एक आमची सखी आणि एक तुम्ही. एका हाताची फुगडी. जत्रेला जाताना हरवली गोगडी, हरवली गोगडी, आपण दोघी खेळू एक हाती फुगडी, एक हाती फुगडी. चिरे बाई चिरे दगडी चिरे, चिरे बाई चिरे दगडी चिरे, तुझी माझी फुगडी घर घर फिरे, घर घर फिरे, घर घर फिरे. मस्त. चला, फुगड्यांचे छान प्रकार आपण आता बघितलेले आहेत. यानंतर येस, थांबा थांबा थांबा, बसू नकाच, बसू नकाच. बॅक टू बॅक खेळ खेळूया मस्तपैकी. स्टार्टर एक एक तोंडात टाकून एनर्जी घेऊन पुढे कंटिन्यू असं आपण करूया. ठीक आहे, कारण
ऐसा मौका फिर कहा मिलेगा. येस, त्यामुळे भोवर भेंडी खेळूया मस्तपैकी. चला, फुलपाखरूसाठी पण जरा मोठं होईल फुलपाखरू. ठीक, चालेल. ओके, येस, भोवर भेंडी घेऊन मग खेळू. क्या बात आहे, व्हेरी गुड, मस्त. ट्रॅक लावा, ट्रॅक लावा. थांबा थांबा, गाणं लावूया. सोन्याचा हारा मोत्यांनी भरा, सोन्याचा हारा मोत्यांनी भरा, उघड्या खेळायला सुरुवात करा, सुरुवात करा. मान दिली मला सोन्याची उघडी, सोन्याची उघडी, तुझी माझी पहिलीच फुगडी, पहिलीच फुगडी. आजींशी जरा बोलूया. माहितीये मला तुमची नाचून आहे. या जरा इकडे, आपण जरा बोलूया तुमच्याशी मस्तपैकी. हा, घेणार. येस, जरा थोडासा ब्रेक हवा ना, नाहीतर. त्यामुळे तुम्ही स्वतः खेळलेला असाल ना तुमच्या लहानपणी, म्हणजे तुमच्या तरुण वयात. म्हणजे तुम्ही अजूनही तरुणच आहात, 16 वर्षांचा आहात, पण तरी कसं आहे, तारुण्य हे जे आहे हे केसांवर सुरकुत्यांवर नसतं, ते मनामध्ये असतं. आजही तुम्हाला उठून फुगडी खेळावीशी वाटते ना, म्हणजे तुम्ही तरुण आहात आणि तुमच्या मनात खरा श्रावण आहे. हां, बाकी श्रावण सेलिब्रेशन, रील्स हे सगळं फेक आहे, चूक आहे सगळं. पण तुमचं जे आहे ना ते 1000% ओरिजिनल आहे. हां, त्यामुळे नमस्कार आहे तुम्हाला. बरं, तुमच्या वेळच्या मंगळागौरीची एखादी आठवण तुम्हाला आहे का? काय बापरे, आता किती 63 वर्ष झाली लग्नाला. अहो, तो तर नंबर आहे फक्त, तरीही. हां, नाही, सुनांच्या वेळची आठवण आहे. म्हणजे माझी आई पण सुनांबरोबर खेळली होती, हो ना? तेवढ्या आठवणीचं आहे. आणि तेव्हा असे ग्रुप वगैरे बोलवायचे नाही, घरातले घरातले सगळ्या सगळे खेळ खेळायचे. सगळे खेळ तुम्हाला बसफुगडी वगैरे यायची तेव्हा? खेळत होतो त्यावेळेला सगळं. कितव्या वर्षी लग्न झालं तुमचं? 20व्या वर्षी. तमाम मंडळींनी, तरुण मंडळींनी जे केवळ इन्स्टावर रमलेले आहेत त्यांनी कृपया नोंद घ्यावी की यांचं 20व्या वर्षी लग्न झालेलं होतं. आणि आज नाचुनेच्या मंगळागौरीत सुद्धा फुगडी घालायची त्यांची इच्छा टवटवीत आहे. हे रहस्य आहे त्याचं. आणि तुमचे मिस्टर किती वर्षाचे होते तेव्हा? त्यांचं किती 27 ना. अच्छा, हां, म्हणजे 7 वर्षाचं अंतर वगैरे हे तेव्हा मानवी प्रकार होता. म्हणजे माणसांमध्ये 7 वर्ष अंतर असलं तरी लग्न करत होते लोक. हल्ली म्हणजे 2 वर्ष 3 वर्षच. 10 वर्ष पण त्याला आमच्याकडे अंतर चालायचं चालायचं ना. बघा, तरीही किती टवटवीत दिसत आहेत, कुठलाही पार्लर बिर्लर काहीही न करता. नाही, काहीच नाही. तुमच्या सासूबाई घरात किती माणसं होती तेव्हा? आता सासूबाई तर माझ्या गावी होतं, पण इथे आम्ही जवळजवळ 10 माणसं एका घरात असायचं. एका घरात असायचं. ओके. आणि घरात सगळं करून पुन्हा हे सगळे सर्व्हिसला जात होते. सर्व्हिसला जात होतात. कशात, कुठे सर्व्हिस करत? MTNL. बाप रे, क्या बात आहे. आणि पुन्हा हे सगळं खेळ बीळ खेळणं आणि हे सगळं. तुमच्या ऑफिस मधल्या मैत्रिणी वगैरे पण आहेत ना, पुष्कळ यायच्या. म्हणजे त्यावेळेला अजून आहेत मैत्रिणी सगळ्या ऑफिसच्या. किती छान. म्हणजे त्यावेळेचं आयुष्य या लोकांचं खरं म्हणजे कष्टाचं होतं. आजच्या इतक्या सुखसोयी सुद्धा नव्हत्या, पण या लोकांची जी काही जिद्द आणि जी काही एन्जॉय करण्याची प्रवृत्ती होती ना, त्याच्यासाठी आपण एकदा निदान टाळ्या तरी वाजवल्या पाहिजेत. खूप खूप छान. आणि आमचा नमस्कार तुम्हाला. थँक्यू सो मच. बसून घ्या. मस्त. येस, आजी, तुम्हाला कोणते खेळ आठवत असतील आणि तुम्हाला खेळायचे असतील तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही प्रयत्न करू. नाही, असं असतं ना की अरे अरे ते एक होतं, ते एक होतं, तर तुम्हाला आठवलं तर तुम्ही नक्की सांगा. ठीक आहे, चला आता आपण पुढे काय करूया? भोवर भेंडी खेळूया. चला, कोणाकोणाला बोलवूया? वृषाली मॅडम, तुम्हाला आज बसायला परमिशनच नाहीये बरं का. आम्हाला कसे इयर एंडिंगच्या वेळेला उभे ठेवता, आज तसंच आम्ही करणार आहे. येस, आपण अमेयाला पण बोलवलं पाहिजे ना खरं म्हणजे. नंतर बोलूया का? ओके. अमेय हे गणपतीचं नाव असल्यामुळे आज आपण त्याला थोडासा ब्रेक देत कार्यारंभी न बोलवता मध्यंतरात बोलवूया, है ना? ओके, ठीक आहे. कुठे अमेय बाय द वे? अच्छा, हा समोरच आहे. ओके. स्टार्टर बिर्टर व्यवस्थित तू खाऊन राहा. अरे मला भूक लागली वगैरे असं म्हणून कल्टी मारायला बिलकुल स्कोप नाहीये काहीच. येस, भोवर भेंडी 4 जणी. चला चला चला. भोवर भेंडी भोवरा नाचे, पायातले पैंजण छुम वाजे. भोवर भेंडी भोवरा नाचे, 800 खिडक्या 900 दार. भोवर भेंडी
सगळ्यांना जमल्या? व्हेरी गुड. जगास. येस. रुद्राक्षवाल्या ज्या ताई आहेत, रुद्राक्ष ज्यांनी गळ्यात घातलेल्या आहेत त्यांची आत्या आहेत. ओके. रुद्राक्ष आत्यांना खूप छान जमलेलं आहे आणि त्यांची त्यांची रुद्राक्षामुळे एनर्जी आणि पॉवर दोन्ही वाढलेली आहे आणि त्यांनी भोवर भेंडी छान खेळलेली आहे. चला आता ती छोटी कुठे? आपण मस्त खेळ खेळूया. या इकडे. आपण बघूया वृषालीच्या मंगळागौरीसाठी मागवलेली सुंदर सुंदर फुलपाखरू आणि तिने डोक्यात पण घातलाय फुलपाखरू. क्या बात आहे. चला फुलपाखरू. चला फुलपाखरू खेळूया. पूर्वा. दसऱ्याला लुटायचं आंब्याचं पान फुलपाखरू पहा कसं बागडते छान नवरदेव आमची सजली कशी छान फुलपाखरू पहा कसं बागडते छान मस्त. चला आता थांबा. बसू नकाच. सगळ्या ज्या उभ्या आहेत त्यांनी आता आपल्याला आणखीन एक वेगळा जरा फुगडीचा प्रकार बघायचा आहे. आपण हे मंगळागौर शेतीभाती असे आणि धान्य कांडण वगैरे करणे ह्या सगळ्या गोष्टी बायका करत असत. तर त्याचीच आठवण किंवा पुन्हा एकदा जागी करणारी कांडण फुगडी आता आपण करणार आहोत. त्यामुळे चला सगळ्यांनी भरपूर धान्य कांडण्यासाठी लवकर या बरं. झकास. सगळं दाखवणार. येस. चहा पाटी चहा सर्वांनी आता कमी फुगडी पहा निघून जा कमी फुगडी खेळायला जागा द्या सडू तांदूळ सडू एवढे तांदूळ कशाला भाऊ यायचा चिरवायला भाजी केली अळवाची कुणाला नाही कळवायची भाऊ आमचा मानाचा मस्त. झक्कास. व्यवस्थित सगळ्यांनी धान्य कांडलेलं आहे. आता थोडा भूक लागली आहे ना, त्यामुळे मग ढोपर जिम्मा खेळणं महत्वाचं आहे. सगळ्यांना जरा छान पौष्टिक पदार्थ खायला घालूया. ढोपर जिम्मा खेळूया. चला लाईनीतच उभ्या राहा सगळ्या. असं तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे खायला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे वाटायला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे मंगळागौरीच्या घराला. कोण कोण ढोपरापर्यंत गेलं आणि कोण कोण गुडघ्यापर्यंत गेलं? जमिनीपर्यंत तर जाण्याची गोष्टच दूर आहे. ढोपरापर्यंतच आपण गेलेलो नाही तर काय, म्हणजे फारच प्रगतीपथावर आहोत आपण, नाही का? चला पुढे. आता काय दहीवडा वगैरे खायला घालूया सगळ्यांना. मग त्याच्यासाठी अमेयाला बोलवणं फार गरजेचं आहे. काय म्हणतेस? काय लाईनीतलेच गेम घेऊयात. मग आता काय किकीचं पान घेऊया. चला सगळ्या लाईनीत उभे आहेत तर लाईनीतलेच गेम घेऊया. बरं, किकीचं पान आपण छान सिंक्रोनाइज्ड ॲक्शन्सचा हे आहे. आमच्या सख्या दाखवतील आणि त्यानंतर तुम्हीही त्यांना साथ द्या मस्तपैकी. रुद्राक्ष आत्या तुम्ही बरोबर फोटोच्या फ्रेममध्ये या. म्हणजे मग छान येतील ते तुमचे फोटोज. येस करेक्ट. भरपूर झाली आहे लाईन मोठी. जागा पुरणार का? थोडीशी तिकडे हवा. इकडच्या कॅमेरावाल्यापर्यंत गेलेली आहेत. व्हेरी गुड. सागर मासा
मस्त, मजा आली का सगळ्यांना? व्हेरी गुड. आरोग्य सारखी तुझी माझी पालखी रामाची जानकी पगाड फुबाई पगाड फू गेले होते शेतात विसरले कोयता पगाड फुबाई पगाड फू गेले होते राणी विसरले पाणी पगाड फुबाई पगाड फू गेले होते मिरी विसरले दोरी पगाड फुबाई पगाड फू गेले होते माडी विसरले साडी पगाड फुबाई पगाड फू माहेरची गोडी सासरच्या रीती पगाड फू बाई पगाड फू गेले होते राणी विसरले पाणी पगाड फू बाई पगाड फू गेले होते मिरी विसरले दोरी पगाड फू बाई पगाड फू गेले होते माडी विसरले साडी पगाड फू बाई पगाड फू माहेरची गोडी सासरच्या रीती पगाड फू बाई पगाड फू सांभाळून घेशी साडी जाती गोती पगाड फू बाई पगाड फू पगाड फू बाई पगाड फू पगाड फू बाई पगाड फू येस, 4-4चा ग्रुप राहू देत. जरा एनर्जाइज झालाय ना, दम लागला असं म्हणायचं नाही. इट्स निगेटिव्ह है ना. सो वी आर चार्ज्ड अप टू प्ले अटुष्यपान. चला. समोरासमोर किंवा 4चा ग्रुप कसाही. आटुष्य पानबाई आटुष्य थोडे घालू आपण आटुष्य आटुष्य पानबाई आटुष्य सिनेमाला जाऊ आपण आटुष्य आटुष्य पानबाई आटुष्य पैठणी नेसू आपण आटुष्य आटुष्य पानबाई आटुष्य मॉलमध्ये जाऊ आपण आटुष्य आटुष्य पानबाई आटुष्य 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 बेस्ट. चला आता जरा अत्यंत इंटरेस्टिंग अशी भाजी, सगळ्यांची आवडती, त्याच्यावरचा खेळ आपण खेळणार आहोत. कोणती आहे बरे आवडती भाजी? पडवळ. पडवळ. येस, सगळ्यांच्या भुवया वर गेलेल्या आहेत. आणि पडवळावरचा खेळ का बरं? कारण इट इज व्हेरी फ्लेक्सिबल. ओके, सो लेट्स चेक दी फ्लेक्सिबिलिटी आणि खेळूया आपण अडवळ घुम पडवळ घुम असं. आपण मला वाटतं पडवळाच्या वेलावर पाय कसा ठेवू पाय कसा ठेवू आडवळ घुम पडवळ घुम कारलीच्या वेलावर पाय कसा ठेवू पाय कसा ठेवू आडवळ घुम पडवळ घुम तागाच्या फण्यावर पाय कसा ठेवू पाय कसा ठेवू आडवळ घुम पडवळ घुम आडवळ घुम पडवळ घुम आडवळ घुम पडवळ घुम. अमेय, किती किती महिने झाले लग्न होऊन? 6 महिने झाले ना? हो. होतील ना? बरं, चार्टर्ड अकाउंटंट मुलीशी तू लग्न केलंस बरोबर? मग तिने दिलेलं ट्रेनिंग म्हणजे ऐकावं कसं हे 6 महिने तुला गवसलेलं नाहीये? म्हणजे व्हॉट इज दिस? इन्स्ट्रक्शन्स यू हॅव नॉट फॉलोड वेल. म्हणजे वृषाली वॉज डान्सिंग फॅब्युलस, म्हणजे तिला जसं सांगितलं होतं तसं. आणि आडवं आपला आमचे आमेया दादा म्हणजे मामाच्या गावाला जाऊ या मामाच्या गावा असं नाही आहे. यू हॅव टू मॅच द बीट. ओके, विथ नाईस. गंमत आहे हा ही सगळी. प्लीज. येस, त्यामुळे एकदा परत आपण रिपीट टेलिकास्ट होणार. येस, हे बघ, यू मस्ट नो. एक मिनिट कसं आहे, यू मस्ट नो. एवढा मोठा दादा तुझा तिथे बसलेला आहे माहितीये. सच अ ओबिडियंट हजबंड ही इज. परफॉर्म्ड ग्रेट इन हिज मंगळागौर. सासरा आहे बापरे, एवढं प्रमोशन झालं इतक्या दिवसात. ओ माय गॉड, माय गॉड. ओके ओके, मग सासू सासऱ्यांनी तर डेमो दाखवायलाच पाहिजे. येस, आजाओ. अरे आजाओ आजाओ, मजा येईल तेवढीच. बहुत देर हो गई बैठे बैठे, आजाओ. मस्त. चला. येस, एकदा पाहिजे तर परत आमच्या सख्या हे दाखवतील, डेमो दाखवतील. एकदा डेमो दाखवा. आणि त्यानंतर प्रणव आणि पूर्वा आणि अमेय आणि वृषाली दोघा मस्त छान हे करायचं आहे. क्लिप बघितल्यानंतर मला मजा आली पाहिजे. हा,
पायाच्या पोझिशन्स बघून घ्या. चला ट्रॅक थोडासा. येस, फक्त पाय पाय छान दिसायला पाहिजे ते बघून घ्या एकदा, बघून घ्या एकदा पाहिजे तर. अंजली ट्रॅक. पडवळाच्या वेलावर पाय कसा ठेवू, पाय कसा ठेवू, आडवळ घुम, पडवळ घुम, कारल्याच्या वेलावर पाय कसा ठेवू, पाय कसा ठेवू, आडवळ घुम, तागाच्या फण्यावर पाय कसा ठेवू, पाय कसा ठेवू, आडवळ घुम, आडवळ घुम, आडवळ घुम, पडवळ घुम, आडवळ घुम, पडवळ घुम. आपण पूर्वाला विचारूया. क्या सेम था या और थोड़ा हेवीनेस आ गया है? क्या ही हुआ है? और एनर्जी था. और एनर्जी. कसं आहे आता, एक मिनिट, और एनर्जी था हे तर असणारच. एक तर स्वित्झर्लंडला जाणं, हां तिथे अभ्यास वगैरे तर ठीक आहे, पण चॉकलेट्स आणि थंडपणा आणि सगळं जे जे काय तर तो एनर्जी तो बढ़ना सही ही है. पण मस्त, गुड परफॉर्मन्स, एकदम छान. मजा आली का? आहे ना? येस. बरं, आता थोडा वेळ तुला हे आहे, आराम आहे, पण तोपर्यंत काय करायचं आहे? काय करायचं आहे? जरा उखाणे बिखाणे आठवून ठेवायचे आहेत. मग दोघांची मंगळागौर आहे ना, मग त्यासाठी चला आता आवळा. येस, थोडासा वेचण्याचा कार्यक्रम आणि त्या अनुषंगाने छानशा हालचाली. आवळा वेचू आणि कवळा वेचू आपण बघूया. चला. आवळा वेचू की कवळा वेचू, आवळा कवळ्याची भाजी वेचू, आवळा वेचू की कवळा वेचू, आवळा कवळ्याची भाजी वेचू, जाई तोडू का जुई तोडू, जाई जुईचा गजरा करू, जाई तोडू का जुई तोडू, जाई जुईचा गजरा करू, मेथी वेचू की कारलं वेचू, मेथी कारल्याची भाजी करू, मेथी वेचू की कारलं वेचू, मेथी कारल्याची भाजी करू, आवळा वेचू की कवळा वेचू, आवळा कवळ्याची भाजी वेचू, आवळा वेचू की कवळा वेचू, आवळा कवळ्याची भाजी वेचू, आवळा वेचू की कवळा वेचू, आवळा कवळ्याची भाजी वेचू, आवळा कवळ्याची भाजी वेचू, आवळा कवळ्याची भाजी वेचू, आवळा कवळ्याची भाजी वेचू. प्रचंड कन्फ्युजन आहे राव, प्रचंड कन्फ्युजन आहे. म्हणजे एकतर आवळा वेचू की कवळा वेचू हे कन्फ्युजन तर आहेच. या निळी साडीवाल्या कोण आहेत बरं? नाही नाही, म्हणजे तुम्ही कोण, म्हणजे वृषालीच्या की सासू सासूबाईंना इतकं ट्रेमेंडस कन्फ्युजन झालेलं आहे. समोसा खाऊ की खेळ खेळू, सगळंच आता कुठे मी ठेवू, असं त्यांनी स्टार्टर खाता खाता जे काही बहारदार आवळा वेचू कवळा वेचू केलेला आहे त्याला काही तोडच नाही राव. एनिवेज, चला आता पुढे. येस, आता थोडस भोपळा वगैरे वगैरे किसण्याचा कार्यक्रम. नॉट इंग्लिशवाला किस बट द मराठीवाला किस. तर त्याच्यासाठी सगळेजण आहेतच रेडी. चला, किस बाय किस. किस दोडका किस, दोडक्याची फोड लागते गोड, आडिक तोड बाई आडिक तोड, किस बाई किस, दोडका किस, माझ्याला दोडका किस म्हणा, दादाला बायको परवाना, बायको आणली गोजिरी, दादाला आमच्या साजिरी, वहिनी आमची देखणी, स्मार्ट तरुण धोरणी, तिची मंगळागौर रंगली रंगली, किस बाई किस, दोडका किस, किस बाई किस, दोडका किस, किस बाई किस, दोडका किस, किस बाई किस, किस बाई किस, किस बाई किस, किस बाई किस. मस्त. कोणाकोणाला किस्ता आला, कोणाकोणाची किसणीच फक्त जमिनीवर राहिली. मस्त. आता लगेच किसून बिसून सगळं झालेलं आहे. आता लाटणी बाहेर आलेली आहेत आणि आपण खेळणार आहोत लाट्या. या दांडिया नाही आहेत, लाट्या आहेत. बर, या लाट्या झाशीच्या राणीसारख्या खेळायच्या नसून, हा मंगळागौरीची जी लहान वशेळी असायची तशा थोड्याशा वाकून खेळायच्या आहेत. त्यामुळे कृपया आपल्या हातात, ऐका ऐका, कृपया आपल्या हातात लाटणं आहे आणि तलवार नाही याची जाणीव ठेवा.
लाटाबाई लाट्या चंद्राने लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या साजणी सू बेलाच्या झाडाखाली महादेव तू कृष्ण गुजरी राधा गुजरी गळ्यातला हार माझा सातपदरी काय करू माय गळ्यातला हार माझा नेला की काय डावरंगला शेवंतीचं फुल माझ्या पार्वतीला लाट्याबाई लाट्या लाट्याबाई लाट्या लाट्याबाई लाट्या लाट्याबाई लाट्या लाट्याबाई लाट्या लाट्याबाई लाट्या मस्त एकदम छान. या कोण आहेत बरं? अमेयची मावशी. खूपच छान. म्हणजे साडीही छान, तुम्हीही छान, ती नेसलीये पण म्हणजे बसलीये पण छान आणि खेळ पण छान. मस्तच. चला आता येस, चला आता थोडासा तुम्हाला ब्रेक. जरा बसून घ्या पटकन खुर्च्यांवर. थोडासा ब्रेक. सापडली माझी उडीची फिरकी येस, कोणाला करून बघायची आहे का? सापडली माझी उडीची फिरकी म्हणजे आणि हे केल्याचा फायदा काय होतो माहितीये का? म्हणजे 6 महिने आता लग्नाला झालेत ते बरोबर, त्याच्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये कोणाकोणाला कसं फिरवायचं याच्यासाठी फार उपयोग होतो त्याचा. येस, सासू बघितलं, सासूबाईंनी लगेच मनावर घेतलेलं आहे. सापडली माझी उडीची फिरकी एकदम छान, व्हेरी गुड. मस्तच. अजून कोणाला करून बघायचं आहे का? जस्ट एक ट्राय. वृषाली शी इज मेकिंग अप हर माइंड. आणि सापडली माझी उडीची फिरकी गुड एफर्ट. छान. 1 मिनिट, आता तिथेच थांब. आता आपण छानपैकी तिच्या भोवती फेर धरूया आणि खेळूया खुंटण मिरची. आणि खुंटण मिरची खेळता नाही, साडी व्यवस्थित एकदम छान सुंदर दिसतेय, फोटोत पण छान येते. उत्तम उखाणा आठवून ठेवायचा आहे. अरे मला नाही आठवत, नो असलं काय नाही. आणि कुठलेही टिपिकल चालणार नाहीत. ओके, वाकून बेलपत्र नो. मेथीची भाजी सर्व आउटडेटेड. जरा काहीतरी नवीन छानपैकी क्रिएटिव्हिटी दिसायला पाहिजे. चला खुंटण मिरची खेळूया. सूप कोणाला खेळवायचं असेल तर सूप पण आपल्याकडे आहे. खुंटण मिरची, खुंटण मिरची, बाबा बोलावतात. एक मिनिट. तिला माहिती नाही. सांगते मी. खुंटण मिरची मध्ये सगळेजण फेर धरतात आणि नवीन जिची मंगळागौर आहे ती त्या वर्तुळातून बाहेर पडायचा प्रयत्न करते. बाकी सगळ्या तिला अडवतात. ओके, सो वृषाली तुला या वर्तुळाच्या बाहेर पडायचं आहे. आणि
पावसाळा चालू आहे म्हणून. पावसाच्या सरींनी धरित्री सुखावते, अमेयाचं नाव उखाण्यात घेते. अलिबागहून मुंबईला येताना लागतो कर्नाळ्याचा घाट. आनंदरावांचं नाव घेते, वृषालीच्या मंगळागौरीचा थाट. खूप छान, खूपच छान. आणि वृषाली तर म्हणजे धरित्री आणि पावसाळा वगैरे म्हणजे ओ माय गॉड, मराठी भाषेचा विजय असो. मस्त. दीर माझे हौशी, जावा माझ्या गमती, वृषालीचं नाव मिलिंदरावांचं नाव घेते, वृषालीच्या मंगळागौरीच्या दिवशी. बरं, मिलिंदराव कुठे आहेत? मिलिंदराव कुठे आहेत? या हो तुम्ही, आधी या तर खरी. अजिबात तुम्ही काळजी करू नका, कळलं ना? म्हणजे आपलं आता यशस्वी झालेलं आहेच, पुढचा अध्याय सुरू झालेला आहेच, नक्षत्रासारखी सून मिळालेली आहेच. फारच छान सगळं, म्हणजे परमेश्वराचा, मंगळागौरी मातेचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मिलिंदराव एवढे तत्पर तुम्हाला सांगते, आपल्या सुनेची मंगळागौर अत्यंत उत्तम आणि सुंदर व्हावी यासाठी एवढी त्यांची धडपड चाललेली होती. यांनी पहिले फोन केला आम्हाला की तुम्ही या दिवशी अवेलेबल आहात का? म्हणलं आहे आम्ही अवेलेबल. त्याच्यानंतर मग काय काय तुम्हाला लागेल, म्हणजे तिथे काय काय व्यवस्था लागेल? म्हणलं ही लागेल, हे आहे, हे आहे, हे आहे, हे विचारून कळवतो वगैरे असं सगळं. आणि सगळी माहिती इतक्या तत्परतेने दिली ना, म्हणजे मला या मिलिंद कुलकर्णी हे कोण आहेत यांना मला भेटलंच पाहिजे. म्हणजे ये इनमें ही है की वाइफ ने ट्रेनिंग अच्छा दिया है, काय म्हणजे काय आहे याचं रहस्य? काय आता काय तुम्हाला समजायलाच पाहिजे काय झालंय ते. नाही, आम्हाला समजतं ते वेगळं असतं हो, प्रत्यक्षात कधी कधी वेगळं असू शकतं. त्यामुळे नाही, वाईफनी ट्रेनिंग चांगली दिली आहे. म्हणजे आज मंगळागौर आहे तर चला जरा खुश करून टाकू असं का? आज तरी खोटं नाही बोलायचं. बरं, जरा सांगा बरं, बायकोबद्दलच्या चांगल्या गोष्टी सांगा. अरे बापरे, म्हणजे एवढं खुश करायचं, ऑफकोर्स जाहीर शूटच करूया. म्हणजे कसं आहे, पुढची पिढी येईल तेव्हा त्यांना दाखवायला बरं पडेल आपल्याला. हा, मध्ये येऊया आपण, मध्ये येऊया. काय नाही, एका शब्दात सांगतो, कुलशोभा. ओहो, आता यांच्याकडे काय शब्द आहे बघूया. मध्ये या हो, आपलेच आहेत की नाही, असं कसं या. हा, जरा ठेवा खांद्यावर हात, आपलीच बायको आहे. मग तुम्ही पण ठेवू शकता कमरेवर हात वगैरे असं. झालं आता मुलाचं लग्न आता, त्यामुळे चोके. अहो, नवऱ्याबद्दल चांगलं बोला, त्यांनी तुम्हाला कुलशोभा म्हटलेलं आहे. पहिली गोष्ट तर ते मला खूप सांभाळून घेतात, म्हणजे प्रश्नच नाही प्रत्येक गोष्टीत. आणि हिला पण अनुभव आहे. आमच्यात खूप हाऊस पुरवतात, जे तोंडातनं निघेल ते मिळतं. व्हेरी गुड. याचं मला म्हणजे अंदाज आलाच. म्हणजे अहो, लगेच एवढं. हां, त्यांना म्हणजे माईक सुद्धा हातात धरायचा नाहीये, तो पण निवेदिकेने धरावा असं त्यांना वाटतंय. म्हणजे ह्याच्यावर ना आलंच लक्षात. बरं, आता एक अत्यंत सोपं काम दोघांना सांगणार आहे, बरोबर? आपण आपल्याकडे मोठ्या माणसांचं आदर्श ठेवून पुढच्या म्हणजे लहान मुलांनी किंवा आपल्या मुलांनी पुढं जावं असं आपल्याला नेहमी वाटत असतं, बरोबर की नाही? आणि तुमची खूप काळजी घेतात आणि हे सगळं एवढ्या छान प्रसन्न सुहास्य वदनानं तुम्ही जे काय म्हटलं ते फारच ग्रेट होतं. ओके, त्यामुळे आता दोघंही एकमेकांना छानसं आय लव्ह यू म्हणा. आय लव्ह यू. माईक देण्याची पण त्यांना जरा छान, एकदम छान, जितकं होईल तितकं फिल्मी करा. चला बघूया. फिल्मी वगैरे काय नाही, साधं आपलं आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू ही गे मेथीची जुडी असलेली पिशवी, असं सगळं ते झालं. जरा छान रोमॅन्टिक. वर आता आपण अमेयला बोलूया. कुठे गेला अमेय? येस, खरा ना. हां, करेक्ट, बरोबर. म्हणजे ज्याला कोथिंबीर, मेथी आणि चवळी या तिन्ही भाज्यांमधला फरक कळतो, तो असतो खरा ट्रेंड नवरा. येस, समोसा काकूंना कळलेला आहे. येस,
आपला कॅमेरा तिकडे आहे. हां येस, 6 महिनेच झालेले आहेत. आत्ता भरणी चालू आहे. त्यामुळे बायकोवर अत्यंत मनापासून प्रेम करण्याशिवाय दुसरा काही ऑप्शनच नसतो पुरुषांना आयुष्यभर. त्यामुळे त्याची सुरुवात करायलाच हवी. येस, खणखणीत उखाणा. अजिबात नाही, नो रिपीट. जर रिपीट काही केलं ना तर आमचे चार्जेस डबल होणार, हे लक्षात ठेवायचं. एवढा वेळ नाहीये, पटकन. गोरी गोरी पान फुलासारखी छान माझी वृषाली माझी आहे बायको. ती आहे CA, त्याचा मला खूप अभिमान. एक मिनिट, म्हणजे अरे डन ना, म्हणजे काय आहे? एक मिनिट. नाही म्हणजे जुळवलं छान, प्रश्न नाही, पण तो अभिमान दिसू देत ना जरा छान. आता गोरी गोरी पान फुलासारखी छान, मला अभिमान. चल बाबा एकदाचा, चल. असं का? असं का? म्हणजे क्या आपके साथ जबरदस्ती हुई है? तुमचं वय खूप वाढलेलं होतं म्हणून तुम्हाला लग्न करा असा घरच्यांनी आग्रह केला का? असं झालेलं होतं ते. असं नाही, छान प्रेमाने आणि खरंच त्याच्यातल्या शब्दांचा अर्थ हे करून जितक्या प्रेमाने आणि जितका फिल्मी करता येईल तितका, तेव्हा रिपीट चालणार. सेम चार्जेसमध्ये आपण ऍडजस्ट करू. गोरी गोरी पान फुलासारखी छान माझी बायको CA, याचा मला अभिमान, फारच अभिमान. हे करण्याच्या नादात नावच विसरलात CAचं. लावतायत आता पुढच्या फायनान्शियल इयरला तुमच्या बरोबर. हां हां, बायकोचं नाव कोण घेणार? विसरलं आता पुन्हा. हां नको बसू देत, नको. चल, एक्सप्रेशंस एक बार अच्छे से दे दो. चलो, शूट हो रहा है उधर. गोरी गोरी पान फुलासारखी छान वृषाली आहे CA, याचा मला फारच अभिमान. वृषाली, तुझ्या लक्षात येत आहे ना, म्हणजे हा एकमेव लाडका, बऱ्याच शोधाशोधीनंतर मिळालेला अमेय कुलकर्णी नावाचा जो काही मुलगा आहे, त्याला ट्रेनिंगची किती गरज आहे तुला दिसलंय ना. त्यामुळे नांदा सौख्य बरे, एकमेकांना समजून घेत. आणि बायकोचं नाव वगैरे विसरलं तर संपतंच बरं का. हां म्हणजे नंतर बसतंच बरोबर. एनिवेज, मस्त. बरं, जरा एकमेकांच्या बद्दलच्या चांगल्या गोष्टी म्हणजे स्वभावातले कळलेले गुण आम्हाला सांगा बरं. 6 महिने होतील आता पुढच्या आठवड्यात. नाही, तिचं प्रत्येक लहान गोष्टीकडे लक्ष असतं म्हणजे, आणि खूप विचार करते सगळ्यांचा आणि फॅमिलीला एकत्र धरून ठेवते आणि करिअर ओरिएंटेड पण आहे. तर ओव्हरऑल पॅकेज. आता थोड्याशा तुझ्यातल्या उणीवा सांग बरं काय शॉर्टकमिंग्स आपले. माझे हा स्वतःच. नाही, असं मी ॲबसेंट माइंडेड आहे थोडा, म्हणजे असं समोरच्या गोष्टी कधीतरी दिसत नाही. तर म्हणजे तसं अजून तिला सांगू द्या, म्हणजे ते बेटर काय. येस, म्हणजे बघितलं आता सध्या 6 महिन्याच्या स्टेजवरची अवस्था बघितली. बायकोकडनं अवगुण सुद्धा ऐकण्यासाठी असे कान आतुर. बघितलं, शादी का लड नाही. येस येस येस. नवऱ्याबद्दलचे गुण. प्रेमळ आहे ऑफकोर्स आणि रिस्पॉन्सिबलसुद्धा. घरात आजी आजोबा भयंकर काळजी घेतो, म्हणजे आईबाबांची सुद्धा ऑफकोर्स, पण आजी आजोबांची पण तितकीच काळजी घेतो. आणि तो म्हणतो माझं बारीक गोष्टींमध्ये लक्ष असतं, त्याचंही असतं, पण ते फक्त त्याच्या कधी कधी लक्षात येत नाही एवढंच. बाकी वेल डन, चांगला आहे. जरा म्हण बरं आपल्या नवऱ्याला छान आय लव्ह यू. मग आय लव्ह यू अमेय. आता तू पण नुसतं ऐकायचं नाहीये. आय लव्ह यू टू. सो नाईस. असू देत, ॲबसेंट माइंडेड राहणं कधी कधी चांगलं असतं. आणि छान एकमेकांचे गुण अवगुण स्वीकारूनच आपण या नात्याची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ते छान एन्जॉय करत करत मस्तपैकी आयुष्याचा आनंद द्विगुणित करत राहा. मंगळागौरी मातेचा तुमच्यावर खूप खूप आशीर्वाद राहो. थोडा वेळ बसून घ्या, आपण पुढच्या खेळाकडे वळूया.